मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 5623. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र आचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादानं संपूर्ण भारतभर जीवनदान महाकुंभ 2026 हा उपक्रम राबवण्यात येतोय. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राहता शहरातील वीरभद्र मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन राहता नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे डॉक्टर गाडेकर यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून या शिबिराचा श्रीगणेशा केला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला. गेल्या 10 वर्षाची यशस्वी परंपरा जगद्गुरु रामानंदाचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा जीवनदान महाकुंभ गेल्या 10 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कुणाचे प्राण जाऊ नयेत या उदात्त हेतून हा उपक्रम राबवला जातो. राहता इथं आयोजित या शिबिरात सकाळपासूनच तरुणाईसह 80हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर म्हणाले, रक्तदान हे शिबिर दरवर्षी 15 दिवस चालतं. मागील वर्षी या महाकुंभात संपूर्ण भारतातून 1,36,000 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवलेला होता. यावर्षी आतापर्यंत 1,22,000 नागरिकांनी रक्तदान केलं. येणाऱ्या काळात हा आकडा मागील सर्व रेकॉर्ड मोडीच काढेल असा विश्वास वाटतो. त्यांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या जीवनरूपी कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, गटनेते मुन्ना शहा, नगरसेविका अंजलीताई सदाफळ, नगरसेवक राहुल सदाफळ, अजय आकरे, नितीन गाडेकर, दशरथ तुपे, नीता बनकर, पूजा गिधाड, विजय शिंदे, नामदार विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक चौधरी साहेब व रोकडे साहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचा राहता संत संघ सेवा केंद्र यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. आज या ठिकाणी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या भक्त परिवाराच्या वतीने राहता शहरामध्ये या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षी या ठिकाणी राहता शहरामध्ये या भक्त परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित होत असते. त्या ठिकाणी 15 दिवस हे रक्तदान शिबिर चालत असते. संपूर्ण भारतामध्ये सर्व रक्तदाते या शिबिरामध्ये सहभागी होत असतात. माझ्या माहितीप्रमाणे मागील वर्षी त्या ठिकाणी 1,36,000हून अधिक रक्तदात्यांनी या 15 दिवसामध्ये रक्तदान केलेलं आहे आणि आजपर्यंत 1,22,000च्या पुढे हा आकडा या वर्षीचा केलेला आहे. नक्कीच मागच्या वर्षीचं रेकॉर्ड या ठिकाणी मोडलं जाणार आहे. मी राहता शहरातील सर्व तरुण आणि राहता शहरवासियांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी आज दिवसभरामध्ये आपला वेळ काढून या ठिकाणी रक्तदान करावे. रक्तदान करण्याचे त्या ठिकाणी बरेचसे फायदे आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढते, कुठल्याही प्रकारचे आजार त्या ठिकाणी आपल्याला होत नाहीत. तसेच हृदयविकारासारखे आज आपण ऐकतो की तरुणांमध्ये देखील हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे. तर वेळोवेळी रक्तदान केल्याने हृदयविकार देखील त्या ठिकाणी आपल्याला टाळता येऊ शकतो. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक दान त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, परंतु ज्या दानामुळे एखाद्याचं जीवन वाचू शकतं ते सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून आपण म्हणतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. मी या ठिकाणी सर्व भक्त परिवाराला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि नक्कीच हा विक्रम मागच्या वर्षीचा विक्रम या ठिकाणी मोडला जाईल अशा त्यांना शुभेच्छा देतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.